नमस्कार, आपण पाहत आहात तुळजापूर लाईव्ह। श्री तुळजाभवानी मातेची 6व्या माळेदिनी शेषशाही अलंकार महापूजा। महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवात सोमवार रोजी 6व्या माळे दिवशी श्री तुळजाभवानी मातेची शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली। श्री तुळजाभवानी देवीचे हे रूप पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दीही उसळली होती। श्री तुळजाभवानीची आज नित्योपचार पूजा आणि अभिषेक पूजेनंतर शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली होती। या दिवसाचं महत्त्व असं आहे की भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये शेषशय्यावर विश्राम घेत असताना मातेने नेत्रकमळात जाऊन विश्राम घेतला। यावेळी भगवान विष्णू यांच्या दोन्ही कानातून निघालेल्या मलापासून 2 दैत्य उत्पन्न झाले। त्यांची नावे शंभू आणि निशंभू होती। ते उत्पन्न होताच शेषशय्यावर विष्णूवर आक्रमण करण्यासाठी जाऊ लागले। त्यावेळी नाभिकमलात विराजमान असलेल्या ब्रह्मदेव यांनी विष्णूच्या नेत्रकमलात विश्राम घेणाऱ्या देवीची स्तुती करून स्त्रीस जागवलं व विष्णूवर आक्रमण करणाऱ्या दैत्यांचा वध श्री तुळजाभवानी मातेने केला। म्हणूनच विष्णूने आपली शेषशय्या मातेस विश्राम करण्यासाठी दिली। त्यामुळे ही शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात येते, अशी ही आख्यायिका सांगितली जाते। शिवदूतकृत प्रमथाधिपते दुरित दुरीह दुराशय दुर्मति दानवदूत कृतान्तमते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते शरणागत वैरिवधूवर वीरबराभयदायकरे त्रिभुवनमस्तकशूल विरोधि शिरोधि कृतामलशूलकरे दुमि दुमि तामर दुन्दुभिनादमहो मुखरीकृतते मकरे जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते कृतिमात्र निराकृत धूम्र विलोचन धूम्रशते समर विशोषित शोणित बीज समुद्भव शोणित बीजलते शिव शिव शुम्भ निशुम्भ महाहवतर्पित भूत पिशाचरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते क्षण संग परिस्फुरदंगन टकटके।